अब जमीनों का एनए कराने के लिए किसी को भी तहसील कार्यालय या कलेक्टर ऑफिस जाने की जरूरत नहीं रहेगी। राज्य सरकार ने एनए कानून को रद्द कर दिया है। सरकार के इस निर्णय की जानकारी देते हुए राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने बताया कि जगह के अनुरूप प्रीमियम को भरकर अब एनए करवाया जा सकेगा। बावनकुले ने सरकार के इस निर्णय को ऐतिहासिक करार दिया और प्रक्रिया की जानकारी भी दी। आज महाराष्ट्र सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिली होती की या राज्यातला येणे जो सनदचा कायदा आहे तो रद्द करा आणि कुठल्याही व्यक्तीला तहसीलदार कलेक्टरकडे जाण्याची गरज नाही। आता 0.10% फक्त 0.10% प्रीमियम भरायचं 1000 चौरस मीटरला आणि येणे करून घ्यायचं। म्हणजे डायरेक्ट तुम्ही ज्यांच्याकडे परवानगी घ्याल, जसं आता मुंबई महानगरपालिका, तर महानगरपालिकेत 0.10% भरलं की येणे झालं। कॉर्पोरेशन असेल किंवा कलेक्टरेट असेल, आता कुठलाही येणे आणि सनदची गरज पडणार नाही। जे प्लॉट धारक असतील त्यांना, ज्यांना घरं बांधायची असतील त्यांना, जिथे रहिवाशी बेल्ट आहे तिथे रहिवाशी वापर करण्याकरता येण्याची गरज नाही। जिथे औद्योगिक बेल्ट आहे तिथे औद्योगिक वापर करण्याची आता येण्याची गरज नाही। जिथे कॉमर्शियल यूज आहे तिथे कॉमर्शियल येण्याची गरज नाही। आणि त्यामुळं आत्तापर्यंतच्या महसूल खात्याच्या आतापर्यंतच्या प्रवासामधला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे, ज्यामुळे सर्वसाधारण लोकांना घरं घेणे, प्लॉट घेणे आणि त्यांचा व्यवसाय करणे याकरता मोठा फायदा होणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मला काल सांगितला। त्यामुळं आता मी कायदा आणून आता येणे आणि सनद रद्द हा कायदा केला सरकारने। आता कुठलेही तहसीलदार, कुठलेही प्रांत येणे करता कुणाला बोलवणार नाही आणि कोणत्याही कलेक्टर ऑफिसला जावं लागणार नाही। सरळ त्यांना त्यांच्या नक्षासोबतच 0.10% पैसे भरून 1000 स्क्वेअर मीटरला, 4000 स्क्वेअर मीटरला 0.25% आणि 4000 स्क्वेअर मीटरच्या वर करायचं असेल तर 0.15%, अर्धा टक्का फक्त पैसे भरून तुम्हाला आता येणे करून घेता येतं। कुठल्याही कागदपत्राची फार गरज नाही।